एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस आयुक्त, सह आयुक्त आणि उपायुक्तांची बदली न झाल्यानं खळबळ उडाली आहे। पोलीस उपायुक्त अमित काळे हे गेल्या 40 महिन्यांपासून कार्यरत आहेत, तर पोलीस आयुक्त मिलिंद भांबरेंनाही नवी मुंबई पोलीस दलात 3.5 वर्ष पूर्ण झालेत, तरी सुद्धा त्यांची बदली झाली नाही। सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे हे याच ठिकाणी प्रमोशन नंतर नियुक्त झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्यात। अमित काळे हे वादग्रस्त अधिकारी ठरलेत, तर पोलीस आयुक्त मिलिंद भांबरेंच्या ऑर्डरली सुनील पोतेकरमुळे ते चर्चेत आलेत। सह पोलीस आयुक्त दीपक साकोरेंची पत्नी मंत्रिमंडळात मंत्री असल्याने त्यांची बदली झाली नसल्याची सर्वत्र चर्चा आहे। नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस मंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याची सुद्धा माहिती समोर आली। या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया ऐकूया। नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे आणि त्यातून होणारी वसुली, आता ही वसुली प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। ती कुठपर्यंत जाते आहे हे बिना पुराव्यानं बोलणं कधी नाही, पण नवी मुंबईमध्ये दर महिन्याला किमान 25 कोटी रुपये उकळले जातात। ते पैसे कोणाच्या खिशात जातात, किती लोक वाटून घेतात, हे जर गव्हर्नमेंटने एखादी मला वाटतं कमिटी नेमून या सगळ्यांचं जर हप्ते वसुली होणारे धंद्याची जर गोळाबेरीज केली तर आकडा प्रचंड मोठा होईल। म्हणजे वर्षाला 250-300 कोटी रुपये वसूल केले जातात। हे आता मोकळं मैदानच आहे ते नवी मुंबई, म्हणजे गुन्हेगारांसाठी, अवैध धंद्यांसाठी, डान्स बारसाठी, गुटख्यासाठी, ड्रग्ससाठी सगळे खुलेआम चाललेलं आहे। तर त्यात हप्ते घेणं आणि त्याला मुकसंमती देणं एवढंच काय ते सगळं चाललेलं आहे। राहायला बदलीचा विषय, प्रशासकीय बदली होत असताना, त्याला उद्या असताना एखाद्याला एक अधिकाऱ्याला आपण चांगला अधिकारी म्हणून 6 महिन्याची मुदतवाढ देतो, पण सर्व तिकडच्या लोकांना मुदतवाढ देणं, तर यामध्ये 100% सांगतो की स्थानिक नेते यांचा आशीर्वाद असल्याशिवाय, आता मोठे नेते स्थानिक आहेत त्यांचा आशीर्वाद आहे। उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणी आता अपडेट समोर येत आहे। गोळीबार करणाऱ्या 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली। आरोपींना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। उल्हासनगरच्या कैलास कॉलनी परिसरात गुरुवारी सायंकाळी 8च्या सुमारास गोळीबार करण्यात आला। यात अमन आणि अनिल चौहान या 2 भावांची हत्या झाली। पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या 2 मुख्य आरोपींना अटक केली। त्यांना न्यायालयात हजर केला असता 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणी 5 जणांवरती गुन्हे दाखल झाले असून आणखी 3 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत कालची जी घटना घडली होती त्या अनुषंगाने या अगोदर सांगितल्याप्रमाणे आमची तपास पथके जी आहेत ती कार्यरत होती। त्यामध्ये आज आम्ही 2 मुख्य आरोपींना जे आहे ते अरेस्ट केलेली आहे। त्यांना एकूण 28 तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी जी आहे ती मिळालेली आहे। यामध्ये जो मुख्य आरोपी आहे बिराजदार आणि त्याचा मित्र अजय राव यांना आपण आज दुपारी अटक केलेली आहे। आता एक महत्त्वाची बातमी, धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उमरगा येथील महायुतीचे नेते हे मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। उमेदवारीसाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग सुरू असल्याची सुद्धा सूत्रांची माहिती मिळते। यामध्ये माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, संताजी चालुक्य हे मुंबईमध्ये सक्रिय आहेत। पक्षश्रेष्ठींसोबत बैठका आणि लॉबिंगला वेग आलाय। लवकरच धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्येच उमेदवारी मिळणार असल्याची आता सूत्रांची माहिती मिळते। त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री बसवराज पाटील आणि संताजी चालुक्य हे 3 उमेदवार सध्या स्पर्धेमध्ये आहेत, मुंबईमध्ये सक्रिय आहेत। पक्षश्रेष्ठींसोबत बैठका सुरू आहेत आणि लॉबिंगला वेग आलाय। मात्र नेमकी वर्णी कोणाची लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अनेक नावं मागच्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये होते। विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या संदर्भातले अपडेट आपण पाहतोय। उमरगा येथील महायुतीचे नेते हे मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत आणि धाराशिवमधूनच उमेदवारी मिळणार अशी सुद्धा माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आगामी काळात याबद्दल नेमकं कोणाच्या नावाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।